बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत, तर महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार अजित पवार हे देखील बारामती विधानसभा लढवत आहेत. अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार यंदा अशी चुरशीची लढत होताना पाहायला मिळणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्याच्या होणाऱ्या या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात त्यांचेच काका अजित पवार ही निवडणूक लढवत आहेत. अशातच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचं देखील दिसतंय. त्यामुळे यंदा अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी चुरशीची लढत होताना बारामतीत पाहायला मिळणार आहे. मात्र आता नेमकं चित्र कसं असेल? राजकारणात प्रवेश केल्यापासून बारामतीची कास धरलेल्या दादांना यश येईल की पवारांच्या नव्या चेहऱ्याला लोक विश्वास ठेवून विधान भवनात पाठवतील? याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर.